सविनय जय भीम जय शिवराय। मी आयुष्यमान संदीप जाधव, सामाजिक कार्यकर्ता। गेल्या अनेक दिवसापासून अतिक्रमणाचा विषय हा मी लावून धरलेला आहे। गेल्या 15 ऑगस्टला देखील मी एक खुर्चीचं आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलेले अतिक्रमण आणि जे अतिक्रमण त्यांच्याकडून झाले त्या बाबतीत मी खुर्चीचा अवमान झाल्याबद्दल राजशिष्टाचार न पाळल्याबद्दल खुर्चीचे आंदोलन करून त्यांना ही गोष्ट निदर्शनात आणून दिली। तरी देखील पालकमंत्री बेफाम होऊन आपल्या गाड्यांच्या ताफ्यासह वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन अनावश्यक गर्दी करून आत्ता तर त्यांनी एक नवीन विद्वान हे लावलेलं आहे की पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जी जुनी इमारत आहे आपली जिल्हाधिकारी कार्यालयाची तिथे अनधिकृतरित्या स्वतःचं पालकमंत्र्यांचं कार्यालय चालू केलेलं आहे, ज्याची काही आवश्यकता नाही। जवळजवळ ते जिल्हाधिकारी कार्यालयाला पॅरलल जिल्हाधिकारी कार्यालय चालवत आहेत की काय असा विरोधाभास होऊन मग या जिल्हाधिकारी नवीन इमारतीच्या आणि असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचा काय उपयोग हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो। सदर इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी आपत्कालीन निधी वापरण्यात आलेला आहे। या निधीची चौकशी करण्यात यावी, तात्काळ याचं अतिक्रमण पालकमंत्र्यांनी केलेलं अतिक्रमण काढण्यात यावं यासाठी हे निवेदन मी दिलेलं आहे। आपत्कालीनचा जवळपास 4,15,00,001 रुपया हा या नूतनीकरणासाठी आणि स्वतःच्या मनमानी कारभारांनी केलेला खर्च हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून वसूल करण्यात यावा ही माझी मागणी आहे। आणि तसं न झाल्यास मी जनहित याचिका दाखल करून पालकमंत्र्यांना कोर्टात खेचणार आहे। हे समस्त जनात जाहीर असावे। जय भीम, जय शिवराय, जय संविधान।